आणि पुढच्या बातमीकडे वळूयात। राहुरी पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तनपुरे थोड्याच वेळामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार आहेत। राहुरी पोटनिवडणुकीमध्ये तनपुरे नेमका कोणाला पाठिंबा देणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मतदारसंघामधील निवडक कार्यकर्त्यांसह ते संवाद साधणार आहेत आणि तनपुरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमामध्ये सापडलेत। आज मुख्यमंत्र्यांची अक्षय कर्डिलेंसाठी प्रचार सभा पार पडणार आहे। तनपुरे मुख्यमंत्र्यांची आता भेट घेणार का याची देखील उत्सुकता आहे। आणि दरम्यान 20 एप्रिलला माझी पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असं काहीच दिवसांपूर्वी प्राजक्त तनपुरेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं होतं। शिवसेनेचे माझे मित्र आहेत रावसाहेब पाटील खेवरे, तेही आले होते भेटायला। शेवटी उमेदवार आहेत ते, त्यांचं भेटणं काम आहे। पण ही निवडणूक मी म्हटल्याप्रमाणे आता ही पोटनिवडणूक आहे आणि ठीक आहे, माझ्या पक्षाबद्दल मला शेवटी माझाच पक्ष आहे असल्यामुळे मला निश्चितपणे मलाही ओढा माझ्या पक्षाकडे असणार हे नैसर्गिक आहे। पण मी ज्या मुद्द्यांवरनं ही भूमिका घेतली थांबण्याची, त्या मुद्द्यांचा विचार करून कुठेतरी मला 20 तारखेला माझी भूमिका मी स्पष्ट करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।